हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपला 6वा चॅप्टर आपण कंटिन्यू करूया. याच्या अगोदर आपण अर्थ किंवा प्रस्तावना बघितलो, त्याच्यानंतर ई व्यवसायाची व्याप्ती बघितलो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ई व्यवसायाचे फायदे बघायचे, ठीक आहे. बेनिफिट्स ऑफ ई बिझनेस पाहायचे आहेत. तर ई बिझनेस केल्यामुळे काय काय फायदे होतात याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. आता काही जे फायदे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. जसे की Amazon वरती आपण एखादी वस्तू परचेस करतो, मग परचेस करते वेळी किती कंपॅरिझन करायचं आहे. आपण एखादी वस्तू एखाद्या पर्टिक्युलर शॉप मध्ये प्रत्यक्षात घेणं आणि घरी बसल्या ठिकाणी Amazon किंवा इतर कुठल्या वेबसाईट वरती ती वस्तू घरी बसल्या ठिकाणी घेणं यामध्ये डिफरन्स आहे. तर ई व्यवसायामुळे घरी बसल्या ठिकाणी कोणते कोणते फायदे घेता येतात किंवा कोणत्या कोणत्या सुविधा झालेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने समोर आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आता टोटल आपलं देश म्हणू शकता, जग म्हणू शकता, ग्लोबल जे असतं, ठीक आहे, तर ते सगळं ई बिझनेस वरती चालतंय. ठीक आहे, पारंपरिक व्यवसाय करतात पण आता त्याचं प्रमाण कमी होत आहे. ओके, तर चेक करूया आधी इथे काय दिलेलं आहे, मग आपण एक एक फायदे बघूया. सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूची माहिती होणे व त्याप्रमाणे निवड करणे, तसेच वस्तू पोहोचत्या केल्यानंतर किंवा आधीच शोधून करणे ई व्यवसायाचा मुख्य फायदा आहे. तर ई व्यवसायाचा पहिलं बेनिफिट म्हणू शकतो आपण इथे दिल्याप्रमाणे काय, तुम्ही घरी बसल्या ठिकाणी वस्तूची माहिती घेऊ शकता. ती माहिती घेतल्यानंतर ती वस्तू तुम्ही मोबाईल वरती किंवा एखादं इंटरनेटचा उपयोग करून ती माहिती शोधू शकता आणि पेमेंट करून घरपोच ती वस्तू तुम्हाला मिळेल. ठीक आहे, हा पहिला बेनिफिट आहे. अशा प्रकारे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही इंटरनेटच्या आधारे व्यासपीठ मिळते. आता कुठलीही वस्तू खरेदी करायचं असेल तर आपण इंटरनेटचा उपयोग करतो, म्हणून इंटरनेटमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. पारंपरिक खरेदी आणि विक्रेते यांच्याद्वारे 3 मार्गाने व्यापार केला जातो. 3 मार्गाने म्हणजेच कोणते कोणते मार्ग आहेत, जसे की पहिला आहे समोरासमोर, प्रत्यक्षात मागणी केली जाते. दुकानदार असेल तर ग्राहक प्रत्यक्षात दुकानामध्ये जाऊन वस्तूची पडताळणी करतो, पैसे देतो, वस्तू विकत घेतो, समोरासमोर असते. सेकंड आहे मेल केलं जातं, ई पत्र पाठवलं जातं, वस्तूंची लिस्ट दिली जाते आणि दुकानदार पाठवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फोन दूरध्वनी, फोनवरून आपण सांगू शकतो लिस्ट आणि दुकानदार पाठवू शकतो. इंटरनेट हा इंटरनेट हा व्यापारासाठी चौथा मार्ग आहे. 3 पद्धती कोणती, एक तर प्रत्यक्षात जाऊन वस्तूंची खरेदी करणे, दुसरी आहे ईमेल द्वारे जे काही लिस्ट असेल ती पाठवणे, तिसरा आहे फोनचा यूज करून लिस्ट सांगणे आणि दुकानातलं जे काही असेल ते घरपोच ते आणून देतं. आता चौथं आहे इंटरनेटचा वापर करून ट्रेड करणे किंवा व्यापार करणे. ओके, इंटरनेट व्यापार हा कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय म्हणून भरभराटीस आलेला आहे. जी वस्तू आपण प्रत्यक्षात घेतो त्याच्या तुलनेत तुम्ही एखाद्या वेबसाईट वरनं एखादी वस्तू परचेस करत असाल तर त्याची किंमत प्रत्यक्षात खरेदी करणाऱ्या वस्तूपेक्षा कमी असते, लोअर प्राइस असते. हे माहिती आहे आपल्याला. त्या ठिकाणी विविध प्रकारचे डिस्काउंट दिलेले जातात, काही करून किंमत केली जाते, किंमत कमी केली जाते, ग्राहक अट्रॅक्टिव्ह करून घेतलं जाते. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे पारंपरिक स्रोतांपेक्षा इंटरनेट चांगली संधी देते. इंटरनेटचे फायदे हेच इंटरनेटचे सामर्थ्य आहे. जितके जास्त बेनिफिट आपल्याला इंटरनेट कडून मिळते तेच इंटरनेटचं सामर्थ्य आहे असं म्हटलेलं आहे. आता इंटरनेटचे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला अपकमिंग व्हिडिओ मध्येच बघायचे आहेत. सो पहिला फायदा बघा आता, सुलभ स्थापना. इथे व्हाय मिस्टेक आहे, इझी ऑफ फॉर्मेशन असं द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके, सुलभ स्थापना दिलेला आहे. काय आहे बघा, पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणे कठीण आहे
परंतु ई व्यवसायाची स्थापना करणे खूप सोपे आहे. म्हणजेच की एखादा व्यवसाय प्रत्यक्षामध्ये आता इमॅजिन करा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी भांडवल लागतं, जागा लागते, सामान लागतं, रॅक लागतं, फर्निचर करावं लागतं, कन्स्ट्रक्ट करावं लागतं, जागा विकत घ्यावी लागती. ठीक आहे, भाडं किंवा जागा विकत घ्यावी लागती, लाईट बिल भरावं लागतं, इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. वेअर हाऊस लागतंय, परत ट्रान्सपोर्टेशन साठी खर्च येते, इत्यादी सगळ्या गोष्टी लागतात. तर ई बिझनेस मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नसते. ई बिझनेस मध्ये काय केलं जातं, एखादं पर्टिक्युलर ऍप्लिकेशन घ्या, अमेझॉन घ्या किंवा फ्लिपकार्ट घ्या, त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरर जे असतात डायरेक्टली अमेझॉन वरती वस्तू म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन देतात, ते लाईक केल्यानंतर किंवा ग्राहकांना आवडल्यानंतर ग्राहक जेव्हा वस्तू परचेस करतो त्यावेळेस डायरेक्टली तो जो मॅन्युफॅक्चरर असतो अमेझॉन थ्रू आपल्यापर्यंत वस्तू पोहोचवत असतो. म्हणजेच की जास्त काही म्हणजे भांडवल वगैरे त्या ठिकाणी लागत नाही, सुलभ स्थापना आहे. आणि त्याच बरोबर जसं पारंपरिक व्यवसायाला एकदम प्रॉपर पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागते. ठीक आहे, सगळ्या गोष्टींची नोंद करावी लागते, परवाना घ्यावा लागतं जर व्यवसाय चालवायचा असेल तर. ई बिझनेसला पण या सर्व गोष्टी लागतात, बट ते इतके जलद गतीने होतात की वेळ वाया जात नाही. एकदम इझिली घरी बसल्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो, लायसन्स साठी ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतो आणि ते तात्काळ मिळवता येते. फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. सेकंड पॉइंट कडे येऊया आपण. सेकंड पॉइंट आहे कमी गुंतवणूक, लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट. आता याचं मिनिंग काय, मी काय सांगितले, पारंपरिक व्यवसाय म्हणला की भांडवल जास्त लागते, जागा बघावी लागती, कन्स्ट्रक्शन करावं लागतं, कामगार लागतात, मशीन्स लागतात, कच्चा माल आणावा लागतं, इत्यादी गोष्टी लागतात. ठीक आहे, ई बिझनेस साठी पण एवढं सामान आहे, गरजेचं आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या पारंपरिक व्यवसायामध्ये वस्तू तयार झाल्यानंतर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट, ते वेअर हाऊस मध्ये ठेवणं, त्याची पॅकेजिंग आणि त्याच बरोबर ट्रान्सपोर्ट करणं, इत्यादी सर्व जे गोष्टी असतात त्याच्यामुळे भांडवल खूप जास्त लागत असतं. ओके, तर आता ई व्यवसायामध्ये काय होतं, डायरेक्टली व्यवस्थापक मॅन्युफॅक्चरर बनू शकता, वस्तू तयार करतो, त्याच्याजवळ ठेवतो, ना गोदाम लागतं, काहीच लागत नाही. ठीक आहे, मग एखाद्या ऍप्लिकेशन थ्रू किंवा वेबसाईट थ्रू तुम्ही एखादी वस्तू परचेस करायची असेल तर मॅन्युफॅक्चरर पाठवते. अमेझॉन वाला स्वतः कधीही वस्तू घरापर्यंत आणून देत नाही, तो काय करतो, दुसऱ्या कुरिअर कंपनीला हायर करत असतो. ठीक आहे, म्हणजेच काय, कमी गुंतवणूक लागते, इन्व्हेस्टमेंट जे असते ते खूप कमी लागते, जास्त खर्च ई बिझनेस मध्ये येत नाही, कारण ऑनलाईन व्यवहार सगळे होत असतात. ओके, एकमेकांना जोडून त्या ठिकाणी सप्लाय करण्याचं काम केलं जातं. बघा इथे काय सांगितलंय, पारंपरिक व्यापाराशी तुलना करता ई व्यवसायात कमी गुंतवणूक करावी लागते, जे इन्व्हेस्टमेंट असते ते लो असते. कारण परंपरागत व्यवसायासारखे ई व्यवसायाला भौतिक अस्तित्व नसते, म्हणजेच ते दिसत नसते. ठीक आहे, आपण सेवामध्ये बघितलं. ठीक आहे, सेवांना भौतिक अस्तित्व नसते. ठीक आहे, वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. जसं की पेन आहे, याला भौतिक अस्तित्व आहे, हे मला डोळ्याला दिसते आणि तुम्हाला डोळ्याला दिसते. जर याला भौतिक अस्तित्व नसलं असतं तर हे जादू सारखं काम केलं असतं, आपल्याला हे दिसलं नसतं. इथपर्यंत क्लिअर आहे. तसेच ई व्यवसायाच्या व्यवस्थापन कमी मनुष्यबळात केले जाते. जसं एखाद्या व्यवसायामध्ये दिवसभरात 100 वस्तूचं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर त्या कंपनीमध्ये, त्या व्यवसायामध्ये जवळपास 100 ते 50 कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे ई व्यवसायामध्ये कर्मचारी सुद्धा कमी लागत असतात, कारण त्यांचं काम फक्त प्रोडक्शन पर्यंत असतं, पुढचं ते बघत नाहीत, पुढचं ते जे काही तिसरा पक्ष असतो तो बघून घेत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसतेच, म्हणजेच कर्मचारी लागत नाहीत. व्यापारात गुंतवणूक कमी असली तरी संपर्क जास्त असल्याने व्यवसाय अतिउत्तम चालतो. आता इन्व्हेस्टमेंट कमी आहे, मग याचा अर्थ त्यांच्याकडे लोक कमी आहेत का, गुंतवणूक करणारे कोणी आहेत असं नाही. फक्त भांडवल किंवा गुंतवणूक कमी आहे, बट कॉन्टॅक्ट एवढे जास्त आहेत. कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, कुठलाही व्यक्ती घरी बसल्या ठिकाणी ऑनलाईन इंटरनेटचा उपयोग करून एखादी वस्तू परचेस करू शकतो, म्हणून संपर्क अति जास्त आहेत, म्हणून हे कार्य म्हणजेच ई व्यवसाय अति उत्तम चालतो.
वरचेवर ई बिझनेसचं प्रमाण वाढत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. सेकंड पॉइंट क्लिअर आहे. थर्ड पॉइंट चेक करा आता. वन सेकंड, थर्ड पॉइंट चेक करा आता. काय सांगितलंय? सुविधा याच्यामध्ये काय सांगितलंय? वर्षातून असं म्हणू शकतो आपण 24/7 24 तास ही सुविधा उपलब्ध राहते. ई व्यवसाय हा तुमच्यासाठी दिवस रात्र चालू राहतो. 365 दिवस चालू राहतो. होल 1 वर्ष चालू राहतो. म्हणजेच इंटरनेट सुविधा देत असते. इंटरनेटमुळे तर ई व्यवसाय पुढे आलेला. म्हणजेच काय, इंटरनेट सुविधा देत असतं. व्यवसाय कधीही सुरू करता येतो. तसेच त्यामध्ये बदल करणे शक्य असते. अर्ध्या रात्री सुद्धा कोणती अडचण आली तर इंटरनेटद्वारे ती अडचण दूर करता येते. जसं की आपण घरी बसल्या ठिकाणी अभ्यासात मन लागत नाही, झोप येत नाही, इत्यादी कारणामुळे झोप उडालेली असते, तर आपण डायरेक्टली इंटरनेट किंवा आपला डाटा यूज करतो, मोबाईल बघत बसतो. ओके, म्हणजेच की अर्ध्या रात्री कोणत्याही काळ्या रात्री इंटरनेट मदत करत असते. जर काही बदल घडवून आणायचं असेल तर ते बदल त्वरित करता येते. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मोबाईल, लॅपटॉप, पीसी, टॅब असेल, आयपॅड असेल इत्यादी गोष्टी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सक्षम आणि वृद्धिगत झालेला व्यवसाय कधीही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला करता येतो. त्याचा फायदा होतो. म्हणजेच की मोबाईलद्वारे उपयोग करून जर एखादी अडचण आली असेल तर ती अडचण त्वरित दूर करता येते. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता याचा आणखीन एक असा पण मीनिंग होतो की तुम्हाला क्रेविंग्स असतात कुणाकुणाला. एखादी लिस्ट आपल्या काय म्हणतो आपण, कार्ट मध्ये खूप सारे वस्तू टाकून ठेवत असतो. मुलींची तर मस्त तसंच असतं. मी कधी का घेत नाही, पण कार्ट मात्र माझं फुल राहतं. त्याच पद्धतीने कार्ट मध्ये वस्तू टाकून राहतात. कधीही तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्याजवळ पैसे आले तर तुम्ही लगेच ती वस्तू मागवू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय, कुठल्याही समयी कुठल्याही वेळेला तुम्हाला सुविधा देत असतं. ओके, फोर्थ वन आहे वेग, स्पीड. यामध्ये माहिती मोठ्या प्रमाणात आकर्षक पद्धतीने अधिक वेगाने मिळते. ठीक आहे, कारण इंटरनेटच्या साहाय्याने एका क्लिकवर खरेदी किंवा विक्रीच्या माहिती देवाणघेवाण केली जाते. मी मागे बिग बुल बॅच मध्ये एक एक्झाम्पल सतत देत आहे. तो कोणता एक्झाम्पल? म्हणजेच की आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे चाललेली आहे किंवा आपल्याकडे सध्या मी जिथे राहते त्या भागामध्ये असं नाहीये. तर पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी काय केलं जातं, एखाद्या डॉक्टरकडे एखादा व्यक्ती बिमार पडला असेल, डॉक्टरकडे जायचं असेल तर आधी गुगलवर सर्च केलं जातं त्या हॉस्पिटलला किती रँक आहेत, सगळेजण काय रिव्ह्यू देतात, सगळे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात ना, रिव्ह्यू चेक करून त्या हॉस्पिटलमध्ये जायचं का नाही हे ठरवलं जातं. ओके, समजायले? म्हणजेच काय करताय आता ते सगळं रिव्ह्यू वगैरे बघून सगळ्या गोष्टी घेतात. म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे. कशाद्वारे? इंटरनेटद्वारे. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा प्रोडक्ट जर परचेस करायचं असेल तर तुम्ही गुगल करता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतं. Amazon वरती, फ्लिपकार्ट, मिशो, मिंत्रा इत्यादी वरती ते उपलब्ध असतं. म्हणजेच काय, इंटरनेट वरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाते. प्राइस मधलं डिफरन्स तुम्हाला समजतं. क्वालिटी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजते. बघायला भेटत नाही, हातात घ्यायला भेटत नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. एका क्लिक वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते आणि तुम्ही ती इन्फॉर्मेशन घेऊन ती वस्तू परचेस करू शकतो. ओके, यामध्ये एवढं सांगितलेलं आहे. स्पीड खूप जास्त असते. जर तुम्हाला एखादा वर्ड समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलवर सर्च करता, लगेचच्या लगेच त्याचं मिनिंग समजतं. जर गुगल नसेल तर, इंटरनेट नसेल तर काय केलं असतो, पुस्तका काढून ते वर्ड शोधत बसलो असतो, टाइम वेस्ट झाला असता. म्हणजेच की इंटरनेटमुळे स्पीड मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. आणि त्याच बरोबर एखादं एक्झाम असेल, जे टेस्ट असतात, काही जण असे करतात, काही जण करत नाही. हुशार आहात तुम्ही त्यातले नाहीत, मला माहिती आहे. जर टेस्ट लिंक जर सर सेंड केलं तर काही क्वेश्चनचं आन्सर येत नसेल तर ते गुगल सुद्धा करतात. म्हणजेच की एकदम फास्ट तुम्हाला त्याचं आन्सर मिळत असतं. वेग खूप जास्त आहे, हा त्याचा फायदा आहे. ओके, पाचवं चेक करा, जागतिक प्रवेश, ग्लोबल रिच. बघा काय सांगितलंय,
इंटरनेट खरोखरच सीमा विरहित व्यापार आहे, म्हणजेच की सीमेच्या पलीकडे सुद्धा व्यापार करता येतो, दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा व्यापार करता येतो. व्यापार म्हणजे डायरेक्टली आपलं सेटअप तिथं पण बसवणं असं नाही, इथूनच वस्तू तिकडे पाठवता येतात. दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा व्यापार करता येतो. एकीकडे विक्रेत्यास जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास अनुमती देतात. ठीक आहे. जे काही सेलर असतो सॉरी, जो काही सेलर असतो त्याला दुसऱ्या देशांमध्ये पण वस्तू विकण्याची संधी मिळते. याचं मीनिंग काय आहे, त्याचं लायसन्स दिलं जातं त्याला. तर ऑस्ट्रेलियामध्ये असणारी जी व्यक्ती असते त्या अमेझॉन वरती इंडियामध्ये जे मॅन्युफॅक्चरर होते ती वस्तू तिकडे मागवू शकते. ठीक आहे. वस्तू विकत घेता येते. म्हणजेच काय, जागतिक लेवलवर, ग्लोबलवर, जागतिक लेवलवर त्या वस्तूची विक्री होत आहे. तर दुसरीकडे खरेदीदारास म्हणजेच ग्राहकास जगातील बहुतेक कोणत्याही भागातून उत्पादन निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. म्हणजेच दुसऱ्या देशामध्ये असणाऱ्या व्यक्तीला जे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरर होते ती गोष्ट तिथे मागवता येतं. कशाद्वारे? एखाद्या वेबसाईट द्वारे, ई बिझनेस द्वारे किंवा इंटरनेट द्वारे हे सोपं झालेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं. खरेदीदार आणि विक्रेता यांना समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. इंटरनेटचा वापर करतो आपण, तुम्हाला माहिती आहे. आपण घरी बसल्या ठिकाणी, घरी बसल्या खूपदा वर्ड यायला, आता तुम्हाला समजलं असेल. आपण वस्तू मागवत असतो, म्हणजेच की आमोरासमोर यायची गरज नाही. जसं प्रत्यक्षात दुकानात जाऊन वस्तू खरेदी करायची असते, ते काही गरज नाही, घरी बसल्या ठिकाणी तुम्ही करू शकतो. 6वं आहे कागद विरहित समाजाच्या दिशेने हालचाली, मुवमेंट टुवर्ड्स अ पेपरलेस सोसायटी. आता चेक करा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. इंटरनेटच्या वापरामुळे कागदी कामावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बघा आता, जसं जसं संगणक अस्तित्वात आला, ठीक आहे, कम्प्युटर आले, तेव्हापासून कागदाचं प्रमाण, कागद वापरण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. का? कारण जे डेली बेसिसवरचे ट्रान्झॅक्शन आहेत, डे टू डे जे ट्रान्झॅक्शन व्यवहार करायचे असतात, त्या सर्व गोष्टी डायरेक्टली कम्प्युटर मध्ये साठवून ठेवण्यात येतं. ठीक आहे. जो कोणता डाटा असेल तो त्या ठिकाणी साठवून ठेवण्यात येतो. तो बिलिंग पासून असू द्या, किती वस्तू गेले, किती वस्तू आले, इत्यादी गोष्टी सुद्धा कम्प्युटर मध्ये साठवून राहतात. डाटा सेफ राहतो, डाटा जमा झालेला राहतो. म्हणून आपल्याला सेपरेटली कागद, पेन घेऊन बसायची गरज नाही. म्हणून म्हटलेलं आहे पेपरलेस सोसायटी इंटरनेटद्वारे कमी झाली आहे. पेपरलेस म्हटल्यानंतर समजून गेलं असेल. नोंदी ठेवणे, ठीक आहे, रजिस्टर करणे, संदर्भ घेणे इंटरनेटमुळे सोपे झालेले आहे. कम्प्युटरचा उपयोग करतात, डायरेक्टली रजिस्टर करत असतात. तुम्ही बघतो सुपर मार्केट मध्ये जातो, स्कॅनर यूज करतात, खटखट खटखट त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिल होते. आणि आता समजा मी 1000 रुपयाचं सामान त्या ठिकाणी सुपर मार्केट मध्ये घेतले असेल, तर मी दाखव म्हटल्यानंतर किंवा त्यांनी दिवसभराचे जेवढे ट्रान्झॅक्शन आहेत, कुठलाही व्यक्ती येऊन विचारू द्या, कधीही ते दाखवू शकतात. म्हणजेच की पेपरचे गठ्ठे बघू शकता तुम्ही. आता पारंपरिक व्यवसायामध्ये ते लग्नाचा बस्ता बांधतात, त्यावेळेसचे जे कपडा येतो ना, तो पिवळ्या कलरचा आणि लाल कलरचा, तशा पद्धतीचे बस्ते बांधून पेपरचे ठेवलेले असतात. ठीक आहे. आता ते काहीच गरज नाहीये. डायरेक्टली कम्प्युटरवरती सगळे ट्रान्झॅक्शन नोंद होतात. किती वस्तू आले, किती वस्तू गेले इत्यादीची नोंद सुद्धा त्या ठिकाणी होत असते. ओके. 7वं आहे सरकारचा पाठिंबा. येस, ऑफकोर्स गव्हर्नमेंटच पाठिंबा देते या सगळ्यांसाठी. जर सरकार नाही म्हणली तर ई व्यवसाय अस्तित्वात आलाच नसता. सरकार स्वतः सांगते की तुम्ही ई बिझनेस करा. ठीक आहे. पारंपरिक बंद करा असं नाही, तुम्ही पण हळूहळू ई बिझनेस कडे वळा असं सरकार सांगत आहे. ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरण प्रदान करत असते. म्हणजे ज्या काही गोष्टी लागतात त्या सरकार स्वतः प्रोव्हाइड करत असते. तसेच व्यवसायात जास्तीत जास्त पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. जसं की आता सरकार कसं अनुकूल वातावरण प्रदान करते. आता जर आधार कार्ड पाहिजे असेल
तर मी स्वतः केलंय. आधार कार्ड जर तुम्हाला तुमचं बघायचं असेल तर ई-आधार म्हणून e-आधार.com आहे. त्याच्यावरती तुमचं आधार कार्ड ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. ओके, म्हणजेच काय, सरकार स्वतः इंटरनेटचा वापर करताय आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगतंय की तुम्ही ई-व्यवसायाचा वापर करत चला. म्हणजेच सरकार वापर करत असल्यामुळं व्यावसायिकाला सुद्धा संधी मिळाली ई-व्यवसायाची. ठीक आहे, सरकार स्वतः वापरायला अनुकूल वातावरण आपल्याला देऊ लागलं. मग आपण त्या पद्धतीने ई-व्यवसाय वापरायचा आहे किंवा इंटरनेटचा उपयोग करायचा आहे. समजले एक्झाम्पल? नेक्स्ट चेक करा आता. नेक्स्ट अँड लास्ट आहे, लास्ट चेक करा. सोपे शोधन, सुलभ देय, इझी पेमेंट आहे, अतिशय इझी पेमेंट आहे. आता कशी, व्यवसायातील शोधन म्हणजे जे काही बिल असतं शोधन क्रेडिट कार्ड इलेक्ट्रॉनिक निधी वर्गद्वारे केले जाते आणि शोधन 24 तास उपलब्ध असते. आता जी काही पेमेंट असते, ठीक आहे, जी काही पेमेंट करायची असते ते आपण क्रेडिट पेमेंट करू शकतो. क्रेडिट पेमेंट म्हणतो, सॉरी, कार्डचा उपयोग करून आपण पेमेंट करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा मोबाईल बँकिंग असतील, फोन पे, पेटीएम, गुगल पे इत्यादींचा वापर करून सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. म्हणजेच इझी पेमेंट झालेली आहे. भलेही ते ई व्यवसाय असू दे, इंटरनेटचा उपयोग करून करत असलेला बिझनेस असू दे, बट त्याच्यामुळे जी पेमेंटची जी काही सुविधा झालेली आहे ती सुद्धा इझी झालेली आहे. काय करायचं, फक्त जेही फोन तुमच्या हातात आहे किंवा इतर कोणतं साधन आहे तर खटखट खटखट दाबायचं, प्रॉपर तुम्ही पेमेंट एका सेकंदात करून टाकू शकता. ओके, हे होते आपले ई व्यवसायाचे फायदे, बेनिफिट्स ऑफ ई बिझनेस. आता ई व्यवसायाचे फायदे तर आपण बघितलो, बट फायदे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी नुकसान, तोटे सुद्धा असतात. ते आपल्याला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.